फडणवीस, तुमच्या सरकारला सत्तेचा माज चढलाय। तुम्हाला शेतकरी बी समजना, त्या शेतकऱ्यांचं दुःख बी समजना आणि आता शक्तीपीठ महामार्गाच्या नावावरती प्रशासनाकडून शेतकऱ्यांवरती शक्ती दाखवून तुम्ही त्यांच्या जमिनी बळकावू पाहत असाल तर खबरदार, या महाराष्ट्रातला शेतकरी शंड झालेला नाहीये। तुम्ही लाट्या काट्या उचलाल आणि तो शांत बसेल असं बिलकुल जमणार नाही। तुम्ही त्याच्या जमिनी लुबडायला निघणार आणि तो जमिनी देणार असं बिलकुल चालणार नाही। या मराठवाड्याने कित्येक वर्ष निजामशाहीचा जुलूम पाहिलेला आहे आणि त्या निजामशाहीला याच मातीमध्ये गाडलेलं आहे। तुम्ही तेच करताय। तुम्ही निजामशाही चालवत असल्यासारखंच शेतकऱ्यांवरती अन्याय करायला लागलात। काल परभणीमध्ये शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीला विरोध केला म्हणून शेतकऱ्यांवरती पोलिसांनी जबरीनं अत्याचार केले, त्यांच्यावरती लाट्या चालवल्या, त्यांना जेलामध्ये डांबलं। कशासाठी? अरे त्या शेतकऱ्यांच्या जमिनीत ना, त्यांचाच तो मालकी अधिकार आहे ना, तुमच्या बापाच्या घरचं आहे का? फडणवीस, आत्ता पण जागे व्हा। तुम्ही जर असा जोर जुलूम आणि जबरदस्ती कराल, शक्तीपीठाच्या नावाखाली शेतकऱ्यांना शक्ती दाखवाल, तर शेतकऱ्यांची एकजुटीची शक्ती आम्ही दाखवू आणि तुमच्या छाताडावरती बसून शक्तीपीठ महामार्ग रद्दच करू। काल झालेल्या शेतकऱ्यांवरती लाठीचार्जचा आम्ही जाहीर निषेध करतो। फडणवीस, जागे व्हा, नाहीतर याचे परिणाम वाईट होतील।